नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बिग बॉस मराठी सीझन 5 या नवीन प्रोमोच्या एका आपल्या व्हिडिओमध्ये. आणि आजच्या आपल्या भागात आपण बघणार आहे की निकी पुन्हा एकदा तिच्या खालच्या पातळीवरती आलेली आहे. पुन्हा एकदा आपला जो राग आहे निकीच्या विषयी तिने परत एकदा अजून वाढवलेला आहे. आणि निखिल दामले हा दमलेला माणूस पुन्हा एकदा परत एकदा जो टास्क चांगला खेळत होता तो दमलेला आहे. आता तो का दमलेला आहे त्याच्याबद्दल सविस्तर माहिती आपण भाऊंकडून जाणून घेऊया. नक्कीच भाऊ, तुम्ही जसे म्हणले की निखिल दामले म्हणण्यापेक्षा आता बिग बॉस आणि आपल्या रितेश दादांनी त्यांना नवीन नाव दिलं की निखिल दमले. तर तुम्हाला जर कॅमेऱ्यामध्ये जर बिग बॉस खेळ काय, बिग बॉस खेळ तुमच्या ह्याचा खेळ आहे की तुम्ही त्याच्यामध्ये कंटिन्यू कॅमेऱ्याच्या समोर राहिलं पाहिजे. तुम्ही कॅमेऱ्याच्या आजूबाजूलाच पाहिजे. तुम्ही तुमच्या चर्चेमधला विषय हा बिग बॉस म्हणजे काय की तुम्ही चर्चेत राहिलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये आपण बघतोय की जसं की कालचा जो टास्क चालू आहे तो बेबीचा, तर त्याच्यामध्ये वर्षाताई त्या बेबीला घेऊन बसलेले आहेत आणि प्याडे दादा आणि निखिल त्याच्यामध्ये त्याला प्रोटेक्शन देतोय की आणि मग त्याच्यामध्ये निकीची म्हणजे आता काय निकीला बाई एंट्री, जसं बिग बॉसने काल म्हटलं की निकी बाईवरून आई कसं वाटतंय तसं, म्हणजे तर थोडंसं तिला कुठल्याच गोष्टीची जाणीव नाही आणि तिला तिचं मन एकदम कठोर आणि निष्ठोर आहे. तर त्या टास्कमध्ये ती जे बेबी आहे ते फाडण्याचा आणि त्याला ओढण्याचा प्रयत्न करते ते. आणि त्याच्यामध्ये मग निखिल दामले ते तिच्या ते ओढण्याला वगैरे तिच्या ह्याला वैतागून अभिजित सावंतांना म्हणतो की अभिजित दादा तुम्हीच या, मी काय इथं थांबू शकत नाही आहे. निखिल नाही शेवटी दमला. मग अभिजित सावंत आले देखील निकी काय तिची हे सोडत नाही आहे. ती अभिजित सावंतांना आणि प्याडे दादाला ओढाओढ करते, ती धक्काबुक्की करते. तर ती सुधरेल की नाही मला काय वाटत नाही. तर रितेश दादांना आणि बिग बॉसला मला माझी विनंती आहे की पूर्ण महाराष्ट्राचे तिच्यावरती संताप आहे. थोडंसं तुम्ही तिला समजून सांगणं खूप गरजेचं आहे. तुम्ही समजून सांगा तिला की खेळ म्हणजे तुम्ही हा खेळ भावनेतून खेळा. अगदीच तुम्हाला ट्रॉफी म्हणजे उद्या तुम्ही जर निर्णय बिग बॉसनी वगैरे ह्यांनी सगळ्यांनी आणि जनतेच्या पुढे जर आक्रोश झाला तर तुम्हाला त्यांना मध्येच बाहेर काढावं लागेल. कारण लोकांचा संताप तुम्ही बघताय की सोशल मीडियावरती की खूप मोठ्या प्रमाणात संताप निकीवरती, जान्हवीवरती, आरबाजवरती आणि वैभववरती यांच्यावरती होते. पण निकी पातळी खूपच ढासळलेली आहे तिची, ती म्हणजे तिला कुठल्या प्रकारची हेच वाटत नाही आहे. तर बघा आता देखील आपल्या गणेश भाऊ देखील थोडंसं असं तिच्याबद्दल थोडंफार माहिती देतीलच, सांगतीलच. नक्कीच तिने एक पातळी एकदम एकदम खालच्या पातळीवरती गेलेली आहे. एकदम तिचा तो कर्कश आवाज आहे तो तिच्या आपल्या कानावरती जेव्हा येतो ना, एकदम राग, एकदम एवढा राग येतो की तो बिग बॉस शो बंद करावं असं वाटतं. आपल्या माणसांना दाखवा, हे निकी आणि ह्यांना कायला दाखवता. आणि तेच तिने धक्काबुक्की परत एकदा करणार आणि तेच बिग बॉसला पाठपुरावा करणार. आम्ही आमच्या लाईव्हमध्ये पण तेच सांगितलं होतं. तर मित्रांनो, तुम्ही जर का आमचे लाईव्ह नसून बघितले, शॉर्ट्स नसून बघितले, व्हिडिओ नसून बघितलं, नक्की जाऊन बघा. सगळे व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी करतो. बायोग्राफीचे व्हिडिओ पण केलेले आहेत एकदम भारी. आणि अजून खूप नवीन व्हिडिओ येणार आहे, एकदम चांगले व्हिडिओ येणार आहे तुमच्या एंटरटेनमेंटसाठी येणार आहे. सबस्क्राईब नसून केलं तर सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, नक्कीच व्हिडिओ बघा. जय हिंद.